कालच्या पावसामुळं एक नवीन प्रॉब्लेम आपल्या लक्षात आला. बघू शकता वरती स्लॅबला. ह्या स्लॅबमध्ये वॉटर स्पॉटेजेस दिसत आहेत. म्हणजे एक ओलावा धरलेला आहे. तर हे बरं झालं आपण आता चॅनल मारले त्याच्या वेळेस आपल्या लक्षात आलं. हे कशामुळे झालंय याचं मी तुम्हाला कारण सांगतो. या प्रॉब्लेम कशामुळे झाला हे बघण्यासाठी आपण आलोय आता टेरेसवर. तर झालं असं होतं ज्यावेळेस त्यांनी प्लास्टरसाठी माल कालवला होता वरती पॅरापीटला. त्यावेळेस ते माल तसाच होता. म्हणजे त्याच्या खालची जे काही लेयर राहिली होती ती त्यांनी क्लीन केली नव्हती. आपण बघू शकता इथं. तर इथं तो माल होता. त्यानंतर इथं होता आणि मला वाटतं असं इथं म्हणजे जिथं जिथं ती क्लिनिंग झालेलं नव्हतं तिथं 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 तो ओलावा तसा स्लॅबमध्ये राहिला. आणि तेच आता खाली आपल्याला लक्षात येऊ राहिलं ओलावा दिसल्यानंतर की वरतून पाणी खाली येते. ऍक्च्युली हा मॉइश्चरचा प्रॉब्लेम आहे. आपण त्याला क्लिअर करणार आहे. 1-2 दिवसात कळेल आपल्याला की ते ड्राय होतंय की परत परत ओलावा येतोय. जर परत परत ओलावा येत असेल तर आपल्याला वॉटर प्रूफिंगची ट्रीटमेंट करावी लागेल. ह्याच गोष्टी मी कायम काम सांगत असतो. तुमचं प्लॅनिंग खूप गरजेचं असतं. आता इथं आपण इंटेरियरच्या लेवलला एंट्री केलेली होती. त्यामुळे सिव्हिलच्या ज्या गोष्टी होत्या त्या आपल्याला माहित नव्हत्या. इंटेरियरला सुरुवातीपासून प्लॅनिंगमध्ये घ्या जेणेकरून ह्या अशा चुका होत नाहीत.